75 वर्षानंतर आपण आदिवासी समाजाला प्रतिनिधित्व देत राष्ट्रपती केल्या आणि आज माननीय मंत्री महोदय अतिशय सकारात्मक आहे। माझा स्पेसिफिक काही प्रश्न आहे। मी आपल्याला एक राज्य सरकारचं आश्वासन देतो, कधी सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा आधार घेऊन काम अडवलं जातं, सुप्रीम कोर्टाने निकाल सकारात्मक दिला तरी काम अडवलं जातं। म्हणजे साधारणतः मंत्रालयात असणाऱ्या काही लोकांची भूमिका अशी आहे मंत्री महोदय कि हम राष्ट्र हित में कुछ नहीं करेंगे काम मगर वसूल करेंगे जनता के पैसों से पूरा का पूरा दाम। पगार घेतात, पेसा कायद्याच्या संदर्भात भरतीचे स्पष्ट आदेश आहे। एक तर पेसाच्या संदर्भामध्ये आपण बैठक लावणार आहात, आपल्या उत्तराचं स्वागत आहे। ही बैठक तातडीने लावणं गरजेचं आहे की चंद्रपूर गडचिरोली या दोन जिल्ह्यासाठी आदिवासी लोकसंख्या नंदुरबार वगैरे या ठिकाणी जशी जास्त आहे तशी आमच्या दोन जिल्ह्यात आहे। तर चंद्रपूर गडचिरोली मध्ये आदिवासी पेसा गाव असेल, पेसा गावाच्या विकास निधीचा प्रश्न असेल, थेट निधी हस्तांतरण असेल आणि त्या आदिवासी तरुणांच्या नोकरींचा विषय असेल, यासाठी आपण एक स्थायी समिती लोकप्रतिनिधी व अधिकारी अशी करणार आहात का? अन्यथा हा प्रश्न सुटणार नाही। मी तुम्हाला 10 मार्च 2022 ची कॉपी पाठवतो उत्तराची, अजूनपर्यंत पदभरती झाली नाही। आपण सांगितलं की ही पदभरती करू, कोणतीही पदभरती होत नाही। मग पेसाची असेल की 12,500चा हा 21 डिसेंबर 1900 सुप्रीम कोर्टाचा आदेश असेल। आणि म्हणून मुंबईत तुम्ही बघा, आज मलबार हिल पासून तर तिकडे बोरीवलीपर्यंत एकही बिल्डर हा तुम्हाला आदिवासी दिसणार नाही, कारण मुख्य प्रवाहात आणण्यामध्ये आपण कमी पडतोय। आपण एक अतिशय सुजाण मंत्री आहात, अतिशय उत्तम काम करणारे मंत्री आहात। एक स्थायी समिती नियुक्त करून द्या, म्हणजे मंत्रालयाच्या तावडीतून आम्ही सुटू। पेसा नियुक्तीच्या बाबतीमध्ये बैठक तातडीने लावली पाहिजे, ती लावू। जी गावं चंद्रपूर गडचिरोली आपण पत्र लिहिलंय आणि ज्यामध्ये ती गावं, तिथला निधी, तिथल्या निधीचं हस्तांतरण या सगळ्या विषयामध्ये आपण शेवटी आपला हेतू काय, आपला हेतू आपल्या असलेल्या पेसा अंतर्गत किंवा आदिवासी आपल्या मुला मुलींना न्याय मिळाला पाहिजे। त्याच्यासाठी जी समिती नियुक्त करायला लागेल ती आपल्याला घेऊन समिती नियुक्त करण्यात येईल।